तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान. आणि हो का आमच्या रूमवरचं संपलं होतं पाणी. मग काय हो का आली ती गाडी खाली पाण्याची. मग आत्याला म्हणलं चल म्हणलं जाऊन घेऊन पाणी येऊ म्हणलं. मग हो का पाणी घेऊन आलतो. म्हणलं खायला काहीतरी करावं लागते. मग हो का घेतला कांदा आणि चिरायला लागलो. पण चाकून मला काय चिरायचे नाही गेलं तर, कारण प्रत्येक वेळेस आधी ती चिरते. मग हो का चिरला कसा बसा मीच कांदा आणि ठेवला गॅस. गॅस केला चालू. गॅस चालू केला आणि त्याच्यावर कढई ठेवा म्हणलं, पण कढई कुठं होती आमच्यापाशी. मग काय हो का ठेवलं बघूलं. मग पहिलं मला बघूला ठेवायच्या आधी धुवून घ्यावं, कारण प्लेटमध्ये धुवायचे नाहीत पोहे. मग अहो का मी घेतले पोहे धुवायला आणि मी लागलो होतो धुवायला पोहे. मग आद्याला म्हणलं गॅस कर चाल तू चालू. मग त्यानं केला गॅस चालू. मग त्यानं गॅस चालू केला. मग मी म्हणलं सर बाजूला मीच टाकतो. मग मी तेल टाकलं त्याच्यात. मग तेल टाकले की त्यात टाकली जिरे टाकल्यावर त्यानंतर टाकली मोहरी टाकून झाले की त्यात टाकला बघा कांदा. आणि कांदा लांबूनच टाकतो कारण अंगावर येलं होतं. मग त्यानंतर टाकली हळद टाकल्यावर आठवलं की आमच्यापाशी शेंगा होत्या. मग आद्याला म्हणलं चल म्हणलं शेंगा सोलून म्हणलं तेवढं चव लागत. मग एक नाद करते काय म्हणून ह्याकडून शेंगा सोलून घेतल्या मग त्यात टाकले बघा शेंगदाणे टाकले आणि आद्या मला मीठ. मी म्हणलं अरे मीठ कसं विसरायला टाकतो की म्हणलं. मग टाकलं बघा त्यात मीठ टाकलं आणि त्यानंतर पोहे टाकले बघा पोहे टाकले आणि पकड तर नव्हती धरायला. मग का पटकन धरलं बघा. मग हलवाय पण यायला गेलं तर खरं पळीनं हलवलं तर उलताना बी नव्हतं. म्हणलं का असं असतं रूमवर राहणाऱ्याच. मग काय हलवलं आणि आद्याला म्हणलं आता तू काय करायचं. तर आद्या म्हणला खाऊ वाटेल का. मी म्हणलं थांबलं चटणी टाकतो वरून. त्यानं म्हणलं अरे चटणीत लागेल की. म्हणलं नाही लागत मी आहे की म्हणलं. मग त्यात टाकली चटणी टाकून तेल टाकलं वरून, कारण चिटकून राहून लागते. आद्या मला काय खाऊ घालायलाच की. मी म्हणलं खाऊ म्हणलं का असेल ती काय खायचं तर आहे म्हणलं. मग काय म्हणलं हो का तेल टाकले मी आणि आद्याला म्हणलं तो हलव. आणि 2 मिनटासाठी बाहेर गेलो तर अहो का आद्यानं काय कुटाने केला जाळून ठेवलं पटकन. मला आयला सांगल ती कुठं नाही मला. तर काय म्हणते सांगशील का. म्हणलं नाही हवा सांगत. मग खाल्ले पोहे तर भाजी झाली ते तर बाय.